नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, आज आपण मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत, कोणाला लाभ होणार आहे, अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर केली आहे। तर या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना देशभरातील तब्बल 66 तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यात येणार आहेत। या योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांना 30,000 पर्यंत अनुदानही मिळणार आहे। तर सर्वप्रथम आपण या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते बघणार आहोत। राज्यातील सर्व धर्मियामधील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्याचं वय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे अशा व्यक्तींना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे हे मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट आहे। तर या योजनेसाठी काय तरतुदी आहेत ते बघूया। तर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे। तीर्थस्थळाची यादी परिशिष्ट अ आणि ब प्रमाणे असेल। सदर यादीमधील स्थळ कमी होऊ शकतात अथवा स्थळामध्ये वाढ देखील होऊ शकते। योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एक स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल। तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति व्यक्तीस 30,000 रुपये इतकी असेल। यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवासाची सोय इत्यादी सर्व बाबींचा समावेश असेल। तर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहेत ते पाहणार आहोत। तर पहिला आहे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। दुसरा आहे त्याचे वय 60 वर्ष असणे गरजेचे आहे। तिसरा आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। हे झाले पात्र। आता या योजनेसाठी कोण अपात्र असणार आहेत ते पाहणार आहोत। ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत। दुसरा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार नाहीत। दरम्यान 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलेले यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी मात्र या योजनेसाठी पात्र असणार आहेत। तिसरा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, हे सुद्धा या योजनेसाठी अपात्र असणार आहेत। चौथा आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असतील असे सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। पाचवा आहे ज्याच्याकडे 4 चाकी वाहने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत असे सुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत। सहावा आहे प्रवाशासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे, जसे की टीबी, हृदयाशी संबंधित श्वसन रोग, कोरोना, थ्रोम्बोसिन, मानसिक आजार, संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी जर असतील तर यासाठी अपात्र ठरणार आहेत। सातवा आहे अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय कर्मचाऱ्यानं पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल। आठवा आहे जे अर्जदार मागील वर्षामध्ये लॉटरीत निवडलेले गेलेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही। नववा आहे जर असं आढळून आलं की अर्जदार प्रवाशांना खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपवून अर्ज केला आहे ज्यामुळे तो किंवा ती प्रवाशासाठी अपात्र ठरत आहे तर त्याला किंवा तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येईल। 10वा आहे सदर योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यता कार्यवाही करण्यात येईल।
आता या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते बघूया. तर लाभार्थ्याचे आधार कार्ड किंवा रेशन कार्ड. दुसरं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर त्याऐवजी लाभार्थ्याचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल. 4 आहे वैद्यकीय प्रमाणपत्र. 5 आहे पासपोर्ट आकाराचा फोटो. 6 आहे नातेवाईकाचा मोबाईल नंबर. आणि 8 आहे सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र. हे सर्व कागदपत्र असणे गरजेचे आहे. आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा, तर योजनेचा अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरला जाईल. पात्र ज्येष्ठ नागरिकांना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर त्यांचा अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रात उपलब्ध असेल. अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.